310 छात्रों का भविष्य 4 शिक्षकों के सहारे, शिक्षा व्यवस्था पर बड़ा सवाल। शिक्षा विभाग की लापरवाही का एक चौंकाने वाला मामला सामने आया है। तिरोडा तहसील के पीएम श्री उच्च प्राथमिक विद्यालय बेड़ीपार में इस समय 310 छात्र पढ़ाई कर रहे हैं और इन सब का भविष्य सिर्फ 4 शिक्षकों के कंधों पर टिका हुआ है। नियमों के मुताबिक इतनी बड़ी संख्या में छात्रों के लिए कम से कम 10 शिक्षकों की जरूरत होती है, लेकिन स्कूल में सिर्फ 4 ही शिक्षक कार्यरत हैं। इसका नतीजा ये है कि एक ही शिक्षक को कई कक्षाओं की पढ़ाई, गृह कार्य, जांच और प्रशासनिक काम एक साथ संभालना पड़ रहा है। बच्चों की पढ़ाई पर असर पड़ रहा है और शैक्षणिक गुणवत्ता तेजी से गिर रही है। ग्रामवासी और अभिभावक शिक्षा विभाग के इस गंभीर लापरवाही से बेहद नाराज हैं। उन्होंने साफ चेतावनी दी है कि अगर जल्द से जल्द शिक्षकों की नियुक्ति नहीं की गई तो हम सब मिलकर बड़ा आंदोलन करेंगे। स्थानीय लोगों का कहना है कि विभाग को स्थिति की जानकारी होने के बावजूद हाल ही में 4 शिक्षकों का तबादला कर दिया गया, जिससे हालात और भी खराब हो गए। अब सवाल यह उठता है कि क्या शिक्षा विभाग बच्चों के भविष्य को लेकर सच में गंभीर है? क्या हर बच्चे को शिक्षा का अधिकार सिर्फ कागजों तक सीमित रह गया है? 310 छात्रों का भविष्य दांव पर है। अब देखना यह होगा कि शिक्षा विभाग कब जागता है। गोदिया से बीटी न्यूज हिंदी के लिए राजेश कुमार तायवाड़े की यह रिपोर्ट। मी जयकुमार इनायत, राहणार बेड़ीपार, ग्रामपंचायत सदस्य व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य। आज शाळेमध्ये आम्ही उपस्थित आहोत मुलांसह, पण आज शाळेमध्ये 4 शिक्षक मुख्याध्यापकला घेऊन आहे करिता मुलांच्या नुकसान भरमसाठ होत आहे करिता आम्ही बीडीओ साहेबांनाही सुद्धा बोललेलो होतो की आमच्या पीएमसी स्कूल बेड़ीपारला 6 शिक्षक देण्यात यावं, पण आतापर्यंत कोणत्याही प्रकारे आमची दखल घेतलेली नाही करिता बीडीओ साहेबांना त्यांना निवेदन देत आहोत की 15 तारखेपर्यंत जर आम्हाला 6 शिक्षक मिळाले नाही तर आंदोलन छेडण्याची कार्यवाही आम्ही करणार आहोत करिता आम्ही आज सुद्धा बीडीओ साहेबांना भेटण्याकरिता गावचे नागरिक, पदाधिकारी सगळे मिळून काही पालक, पंचायत समिती बीडीओ साहेबांना, वीओ साहेबांना भेटण्याकरिता जात आहोत। जर आमची मागणी पूर्ण नाही झाली तर 15 तारखेच्या नंतर आम्ही आंदोलन छेडणार। मी माणिक शरणागत, उच्च श्रेणी मुख्याध्यापक, पीएमसी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बेड़ीपार काचेवानी, पंचायत समिती तिरोडा। आपण आले आहात, माझ्या शाळेच्या वतीने मी तुमचे स्वागत करत आहे। शासनाच्या धोरणानुसार माझ्या शाळेतील 4 शिक्षक हे नियमानुसार आपल्या इच्छित स्थळी त्यांचे स्थानांतरण झालेले आहे आणि 2 शिक्षक हे सेवानिवृत्तीमुळे सेवानिवृत्त झालेले आहेत। मागील वर्षीच्या सन 2024-25च्या संच मान्यतेनुसार 10 पदं ही मंजूर होती। त्यापैकी आता फक्त कार्यरत मुख्याध्यापकासह 4 शिक्षक इथं कार्यरत आहेत आणि एकूण 6 शिक्षक हे रिक्त आहेत। त्यामुळे शाळा कशी चालवावी ही माझ्यासमोर जरा एक प्रश्न आहे, परंतु याबद्दलची सगळी माहिती मी आपल्या स्तरावरून शासनाच्या कार्यालयाच्या निदर्शनास आणून दिलेली आहे आणि मला वाटते की माझ्या अर्जावरती नक्कीच कार्यालय, पंचायत समिती कार्यालय हे सकारात्मक भूमिका घेऊन ते 2-3 दिवसामध्ये शिक्षक पुरवठा करतील असं मला वाटत आहे। जर शिक्षक पुरवठा केला नाही तर माझी जी नावारूपाला आलेली शाळा आहे ती आज बेड़ीपारची शाळा प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे जात आहे, याला कुठंतरी थोडासा ब्रेक लागू शकतो, परंतु हा ब्रेक लागू नये म्हणून यासाठी शिक्षण विभाग सकारात्मक पाऊल उचलून माझ्या शाळेला नक्की शिक्षक पुरवठा करेल असं मला वाटत आहे। माजी सैनिक बेड़ीपार आणि या शाळेचा एक पालक म्हणून आहो। मी जेव्हा शाळेत आलो तेव्हा एकूण 8 शिक्षक होते आणि आता या शाळेत केवळ फक्त 4 शिक्षक आहेत।
आणि या शाळेची पटसंख्या 310 आहे। हे पीएम श्री शाळा आहे आणि या शाळेला अजून आम्ही उच्च स्तरावर घेऊन जाणार हे सर्व पालकांचे मत आहे। आणि आज ही दयनीय अवस्था आहे की या शाळेमध्ये केवळ 4 शिक्षक असून पटसंख्या जास्त आहे आणि यामुळे विद्यार्थ्यांचा पुष्कळ नुकसान होत आहे। याची अगोदर आम्ही सगळ्यांना मेल केलेला आहे, परंतु आतापर्यंत त्याचा काही प्रतिउत्तर आलेला नाही आणि या प्रतिउत्तर न आल्यामुळे आम्ही हार्ड कॉपी घेऊन DO साहेबाकडे पंचायत समिती तिरोडा जात आहोत। याच्यानंतर CO साहेबाला पण याची ॲप्लिकेशन देणार आहोत, जिल्हाधिकारी साहेब यांना पण देणार आहोत। आजच हे कारवाई करणार आहोत आणि त्याच्यासाठी आम्ही त्यांना 15 तारखेपर्यंतची मुदतवाढ देत आहोत। त्याच्यानंतर भव्य आंदोलनाची आम्ही तयारी केलेली आहे। याच्यासाठी प्रशासन जबाबदार राहणार, त्यासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही। जिल्हा परिषद उच्च प्राथमिक बेडीपार या शाळेची विद्यार्थिनी आहे। आमच्या शाळेमध्ये 4 शिक्षक कमी झाल्याने आमच्या वर्गामध्ये काही विषयांचे क्लासेस लागत नाही, त्यामुळे आमच्या अभ्यासाला खूप अडथळा लागलेला आहे आणि आम्ही शिक्षक विभागाला हीच विनंती करूया की आम्हाला 5 ते 6 शिक्षकांची गरज खूप आहे, तर त्यांनी आम्हाला 5 ते 6 शिक्षक नेमणूक करून द्यावे अशी आमची विनंती। हमारे चैनल को सब्सक्राइब करें, वीडियो को लाइक करें और कमेंट जरूर करें।